बातमी नागपूरची आहे। नागपूरमधल्या धर्मांतर सक्ती प्रकरण आणि आरोपी रियाज फाजिल काझीची आज कोठडी संपतीये। 4 तरुणींवर धर्मांतराकरता दबाव टाकल्याचा आरोप आहे। तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे। पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जाते। कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अपडेट? अगदी लागवीजी नागपूरमधील जो प्रकरण आहे तो घडल्यानंतर जेव्हा तरुणी तक्रार दिली मानकापूर पोलीस ठाण्यात, त्या दरम्यान रियाज काजीला जे आहे ते अटक झाली आणि न्यायालयाने त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। परंतु आज पोलीस कोठडीची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज पुन्हा जे आहे ते रियाज काजीला न्यायालयात हजर केलं जाणार नाही आणि सोबतच पोलिसांकडून जे आहे ते त्याची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची जी आहे ते शक्यता आहे। त्यामागचं कारणही असं आहे की आतापर्यंत जे आहे ते रियाज काजी संदर्भातले जे काही लॅपटॉप असतील, मोबाईल असतील आणि हार्ड डिस्क असतील, सगळे पोलिसांनी ताब्यात तर घेतलेले आहे, मात्र त्यामधील डेटा जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये डिलीट झालेला होता। त्यामुळे ते आता फॉरेन्सिक तपासासाठी जे आहे ते एकूणच पाठवले आहे। त्यामुळे एकूणच या डेटांमधून जे आहे ते काय काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। त्यामुळेच कदाचित आज पोलीस जे आहे ते पुन्हा एकदा पोलीस कोठडीची जी आहे ते मागणी करू शकतात। मात्र न्यायालय पोलीस कोठडी वाढ देते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण की आतापर्यंत 4 तरुणी जे आहे ते एकूणच रियाज काजीच्या विरोधामध्ये जे आहे ते तक्रार दिली आहे आणि या तक्रारच्या अनुषंगाने जे आहे ते तपास सुरू आहे। परंतु जो काही या मुलींना जे आहे ते डिजिटल ज्या वॉच ठेवून जे आहे ते मुलींना जे आहे ते काही दबाव टाकत होता, ते सगळा चॅट, तो सगळा संवाद जो आहे तो एकूण त्या डेटामध्ये जे आहे ते आढळून येणार आहे। त्यामुळे सध्या फॉरेन्सिक तपासामधून जो काही डेटा समोर येईल त्यानंतर जे आहे ते पोलिसांचा तपासाचा एक अँगल जे आहे तो बदलणार आहे। म्हणून आज पोलीस कोठडीची मागणी पुन्हा जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केली जाऊ शकते। मात्र सूत्रांकडून एक अशी माहिती मिळते की ज्या 4 तरुणी आहेत तक्रारदार, त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी रियाज काजीच्या माध्यमातून जे आहे ते काही राजकीय दबाव जे आहे ते त्यांना आपले बयान बदलवण्यासाठी जे आहे ते टाकले जात आहे, असा देखील एक सूत्रांकडून जी आहे ती माहिती जी आहे ते समोर येते। त्यामुळे एकूणच पोलिसांनी जे आहे ते या संपूर्ण घटना प्रकरणी आता या रियाज काजीच्या संस्थेला फंडिंग कुठून येत होतं आणि ते आलेलं फंडिंग जे आहे ते कुठल्या कामासाठी वापरलं जात होतं, त्या सर्व बाजून जे आहे ते तपास सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज पुन्हा जे आहे ते पोलीस कोठडीची। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।